सोनाली गाडे म्हणजे कोण आहे? मी पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. तुम्हाला पण काय गरज आहे कुठल्या गोष्टीमध्ये पडायची? जे आपलं काम आहे ना तेवढंच काम करायचं. रुपाली ढोंबरेचं काम काय आहे ते बघ, वैशाली नागोडचं काम काय आहे पहिलं ते बघ. तू पण बाई तुझंच काम कर, अति करू नको. तर आता याच ऑडिओ क्लिपनं रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राज्य महिला आयोगावर सर्व स्तरातनं टीका होते. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात सत्ताधारी पक्षातील नेत्यांसह विरोधकांनीही जोरदार आवाज उठवलाय आणि याच पार्श्वभूमीवर आता रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे राज्य महिला आयोगाकडे आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर यांच्या विरोधातच एक तक्रार आली आहे. आता हे प्रकरण नेमकं काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. तर वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे सबंध राज्यभरात वातावरण तापलंय. राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या सुनेनं राज्य महिला आयोगात हगवणे कुटुंबियांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र आयोगानं या तक्रारीला फारसं गांभीर्यानं घेतलं नाही असा आरोप महिला आयोगावर होतोय. या प्रकरणावरून रुपाली चाकणकर यांच्यावर चौफेर टीका होताना दिसते. अशातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या कार्यकर्त्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवती सेलच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोनाली गाडे यांनी संगीता भालेराव नावाच्या एका महिलेला फोन करून धमकावल्याचा आरोप करण्यात आलाय आणि यामुळेच ही धमकी दिल्याप्रकरणी भालेराव यांनी राज्य महिला आयोग, मुख्यमंत्री कार्यालय आणि पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सोनाली गाडे आणि संगीता भालेराव यांच्यामध्ये नेमकं काय संभाषण झालंय ते एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून समोर आलंय. लोकमत डिजिटल या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. ऑडिओ क्लिप पूर्ण ऐका. हॅलो, कोण? बाई सोनाली गाडे बोलते मी. सोनाली गाडे बोलते मी. हा हा, काय? आपण पोस्ट टाकली फेसबुकला एक, काय? महिला आयोगावर. हा, मग तुमच्या घरात पोरी बिरी नाहीत का तुमच्या स्वतःच्या? मग काय झालं त्याला? नाही म्हणत एखाद्या बाईने तिच्या पोराचा तिचा फोटो टाकला, हा, मग तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकणं कितपत योग्य आहे? मग आम्ही काय वाईट लिहिली का पोस्ट? मग तुम्ही वाईट लिहिली ना, तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून. मग काय झालं त्याच्यात? मग तुम्ही एक काम करा, तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या. काय कसला फोटो टाका आम्ही? हा, तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुमच्या पदाचा राजीनामा द्या. आमच्याकडे कोणतं पद आहे? हा, तुमच्याकडे कुठलं पद असेल ना तुमचं मराठा समाजाचं वगैरे. मी पण मराठाच आहे. हा, मग तुम्हाला काय आपल्या गाड्या गोष्टी करू नये आपण. नाही एवढं काय तर तुम्हाला लागायचं कारण आहे? तुम्हाला पण काय गरज आहे कुठल्या गोष्टीमध्ये पडायची? जे आपलं काम आहे ना तेवढंच काम करायचं आपण. तू पण बाई तुमचं तुम्ही काम करा ना. आम्ही काय? तू पण बाई तुझंच काम कर. तू पण बाई तुझंच काम कर, अति करू नको. तुला ज्यांचा पुळका आहे ना त्यांची काम बघ आधी. त्या यशोमती ठाकूरचं काम काय आहे? तिने एखाद्या पोलिसाची थोबाडीच मारली. रुपाली ढोंबरेचं काम काय आहे ते बघ. वैशाली नागोडचं काम काय आहे पहिलं ते बघ. त्यांच्याकडे संघटना म्हणून 4 बायका आहे का पहिलं ते बघ. मग तुमच्याकडे आहे का बायका? आमच्याकडे काय आहे? तू बघ ना प्रतिष्ठा मंदिराकडे किती, रुपाली ताईंकडे किती बायका आहेत पहिलं ते बघ ना तू. आम्ही नाही. आणि मग बस काय तुझा त्यांचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी तुला कधी आडवं केलं? काही प्रॉब्लेम नाही. पहा ना काय चाललंय ते, जरा बायकांच्या बाबतीत काय चाललंय पहा जरा. बायकांच्या बाबतीत काय अडचण असेल ना तू फोन कर ना त्यांना की बायकांच्या बाबतीमध्ये ही अडचण आहे, मला अडचण आहे आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. त्यांनी तुमचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह नाही केला ना मग तू बोल ना तुम्हाला काय बोलायचं ते. सोनाली गाडे म्हणजे कोण आहे? मी पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. कुठली म्हणजे पुण्यातली मी. हो का? नाही मला नाही माहिती कोण आहे म्हणून. मला पण तू नव्हती माहिती, पण तुझ्या पोस्टमुळे मी तुला फोन केलाय. मला पण मी पण तुला ओळखत नाही. हो का? हा, बरं काम करू तुझं बाई. हा, पण तू पण तुझं काम नीट कर. हो, आम्ही करतो. आणि नीट कर आणि बोलताना पण नीट बोलायचं. परत पण मॅनर्स आहेत. मी 4-5 दिवसांपूर्वी फेसबुकवर महिला आयोगाला सक्षम नेतृत्वाची गरज आहे अशा आशयाची पोस्ट लिहिली होती. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्या कार्यकर्त्या व त्यांच्या पक्षाच्या पदाधिकारी सोनाली गाडे यांनी त्यावर चिडून पदाची धमकी देत या महिलेनं अनेक फोन केलेत. त्यातील एक फोन मी उचलला असता तिने धमकी व शिवीगाळ केली. मी कोणत्याही प्रकारे पोस्टमध्ये अथवा कमेंटमध्ये चुकीचा मजकूर लिहिलेला नाही. महिला आयोगाचं काम सुधारावं ही मागणी करणं माझा संविधानिक हक्क आहे व त्याबाबतच मी बोललेले होते. महिला म्हणून तसेच सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने वैष्णवी हगवणे सारख्या घटना मनाला हेलावून टाकतात व
त्या संवेदनशीलतेमधून मागणी करणं तसंच त्याबाबत विचारणा करणं हे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. मी तेवढंच केलं होतं. तरी देखील माझ्या अभिव्यक्तीची गळचेपी सोनाली गाडे या व्यक्तीनं करण्याचा प्रयत्न केला. मला धमकावून ती पोस्ट डिलीट करण्यासाठी प्रवृत्त केले. तसेच अन्य ठिकाणी सोशल मीडियावर मला असभ्य शब्द वापरले, धमकी देत शिवीगाळही केली. महिलांसाठी सर्वात वाईट समजला जाणारा शब्द म्हणजे वांझोटी. अशा शब्दांसारखे अनेक क्रूरता स्पष्ट करणारे व महिला म्हणून मला लज्जा उत्पन्न करणारे, अपमानित करणारे शब्दप्रयोग त्यांनी केले. त्यामुळे मला मानसिक त्रास झालाय आणि तसंच हे सगळं ते सोशल मीडियामध्ये केले असल्याने माझी बदनामी देखील झाली. तसंच त्या एका राजकीय सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारी आहेत व त्यांच्या पदाचा त्या गैरवापर करू शकतात असे त्यांनी खुद्द धमकी देऊन बोलून देखील दाखवलंय. त्यांनी 83 79 95 51 10 या नंबरवरून कंटिन्यू 18 कॉल केले असल्याने त्यांच्या डोक्यात किती चीड असेल याचा अंदाज येईल. त्याचसोबत सोनाली गाडे यांच्यावर यापूर्वी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे सोनाली गाडे व हे ज्यांच्यासाठी केले त्या रुपाली चाकणकर यांच्याकडून माझ्या जीवितास धोका आहे. त्यामुळे माझी रुपाली चाकणकर, सोनाली गाडे, स्नेहल चव्हाण यांच्या विरोधात तक्रार आहे. दरम्यान आता याच प्रकरणावरनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत आणि त्यामुळे सर्व स्तरातनं आता रुपाली चाकणकरांवर टीका होत असताना या ऑडिओ क्लिपमुळे रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची मात्र शक्यता निर्माण झाली आहे. आता रुपाली चाकणकर याला काय उत्तर देतात हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ.